नमस्ते मुलांनो, इयत्ता 5वी प्रकरण परिसर अभ्यास यामधील प्रकरण दुसरे पृथ्वीचे फिरणे या प्रकरणाचा आपण मागील भागामध्ये अभ्यास केला होता आणि त्यावरच आधारित काही सराव प्रश्न सुद्धा आपण सोडवले होते. सराव प्रश्न सोडवत असताना आपण काही प्रश्न सोडवले होते आणि त्याच आधारावर एक खेळ सुद्धा खेळलो होतो. खेळ खेळून झाल्यावर तुमची एक परीक्षा घेण्यात आली होती. तर बघा मुलांनो, अशा पद्धतीने या सर्व घटकांचा आपण अभ्यास केला होता. तर आज आपण याच धड्यावर आधारित या प्रकरणावर आधारित प्रश्न आणि उत्तर या दोघांचाही अभ्यास आपण करणार आहोत. ते प्रश्न आणि उत्तर आपण चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर आपण प्रश्न आणि उत्तरांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न दिलेला आहे, परिवलन म्हणजे काय? बघा, परिवलन म्हणजे काय या घटकाचा आपण अभ्यास केला होता. परिवलन म्हणजे काय? पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे. तर बघा, स्वतःभोवती फिरण्याला जेव्हा आपण स्वतःभोवती फिरतो त्याला परिवलन असे म्हणतात. परिवलन याची व्याख्या आपल्याला सांगायची आहे. ते परिवलन म्हणजे काय? तर पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे म्हणजेच फिरण्याला परिवलन असे म्हणतात. बघा, पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फिरण्याला परिवलन असे म्हणतात. आपण हेच उत्तर मगाशी बघितलं मुलांनो. परिवलन म्हणजे काय हे लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. बघा, पुढचा प्रश्न आहे, वस्तूचा अक्ष किंवा आस म्हणजे काय? तर वस्तूचा अक्ष म्हणजे काय की बघा, एखादी वस्तू जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा एका अदृश्य रेषेभोवती ती फिरत असते, बरोबर? आणि त्या रेषेभोवती फिरत असताना त्या रेषेलाच वस्तूंचा अक्ष असे म्हटले जाते. म्हणजे एखादी वस्तू जेव्हा फिरत असते तेव्हा ती एक विशिष्ट रेषेभोवती, अदृश्य रेषेभोवती ती वस्तू फिरत असते आणि त्याच रेषेला वस्तूचा अक्ष असे म्हणतात. तर बघा, फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते, तर ती वस्तू त्या अदृश्य रेषेभोवती फिरते, तिला त्या वस्तूचा अक्ष असे म्हणतात. अक्ष किंवा आस असे म्हणतात. आपण पुढचा प्रश्न पाहूया. विषुववृत्त म्हणजे काय? बघा, आता विषुववृत्त म्हणजे काय तर याची व्याख्या पाहूया. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्यावर, उत्तर आणि दक्षिण ध्रुव आपण पाहिले पृथ्वी गोलावर, जेव्हा आपण उत्तर आणि दक्षिण ध्रुव पाहतो आणि त्या ध्रुवाच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ जर आपण काढलं तर त्या वर्तुळामुळे पृथ्वी गोलाचे दोन समान भाग होतात. पृथ्वीचे दोन समान भाग होतात आणि पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळालाच विषुववृत्त असे म्हणतात. की उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन भाग त्या विषुववृत्तामुळे होत असतात. बघा, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव यांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर, पृथ्वी गोल आहे आपण जसं बघितलं, त्या पृथ्वी गोलावर आपण त्या मध्यावर एक वर्तुळ काढले तर त्या काल्पनिक वर्तुळालाच काय म्हणतात? विषुववृत्त असे म्हणतात. आपण पुढचा प्रश्न पाहूया. मुलांना हे समजलंय तुम्हाला? ओके, आपण पुढे जाऊया. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणजे काय? जसं मी मगाशी सांगितलं की विषुववृत्त कशामुळे होतं? विषुववृत्तामुळे काय होतं? विषुववृत्त जेव्हा आपण काढतो तेव्हा पृथ्वीचे दोन समान भाग होतात आणि वरचा जो भाग असतो तो उत्तर गोलार्ध आणि खालचा जो भाग असतो तो दक्षिण गोलार्ध. तर अशा पद्धतीने उत्तर आणि दक्षिण गोलार्ध त्या भागांना म्हटले जाते. बघा, विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे म्हणतात. आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, लीप वर्ष कशाला म्हणतात? बघा, आता आपण लीप वर्ष म्हणजे काय, कशाला म्हणतात ते जाणून घेणार आहोत. आपला प्रश्न होता लीप वर्ष. बघा, गॅंगरियन पद्धतीने दिनदर्शिकेमध्ये प्रत्येक चौथ्या वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस हा अधिकचा जोडला जातो आणि तो दिवस अधिकचा जोडला गेल्यामुळे फेब्रुवारी महिन्याचे जे दिवस असतात ते 28 ऐवजी 29 दिवस दिसतात. आणि तशाच पद्धतीने जे वर्ष असतं त्या वर्षामध्ये एकूण वर्षाचे दिवस असतात 365, पण त्या 365 ऐवजी आपल्याला त्या वर्षी काय असतात दिवस? 366 दिवस आपल्याला झालेले दिसतात. का? ते फेब्रुवारी महिन्यामध्ये एक अधिकचा दिवस आपण जोडलेला असतो. मग अशा पद्धतीने त्या वर्षाला काय म्हणतात? लीप वर्ष असे म्हणतात. बघा, गॅंगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक चौथ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस काय होतो? जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो आणि वर्ष 365 ऐवजी
366 दिवसांचे असते. या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. नक्कीच तुम्हाला ही व्याख्या समजली असेल की लीप वर्ष म्हणजे काय. अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला दिलेला असेल मुलांनो, तर त्या प्रश्नाचं अशा पद्धतीने सविस्तर उत्तर आपल्याला लिहायचं आहे. नक्कीच हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, चंद्राच्या कला म्हणजे काय. आता बघा, चंद्राच्या कला म्हणजे काय, तर या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत आपण. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत बघा, चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा जो प्रकाशित भाग आहे तो कमी कमी होत जातो जेव्हा पौर्णिमा असते. आणि पौर्णिमेपासून जर आपण निरीक्षण केलं, चंद्राचं जर निरीक्षण केलं, तर ते अमावस्येपर्यंत पृथ्वीवरून चंद्राचा काही भाग काय होतो, कमी कमी होत जातो. तसंच अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा काही भाग वाढत वाढत जातो. बघा, तो पुन्हा पुन्हा वाढत जातो. तर यालाच चंद्राच्या कला असे म्हणतात. लक्षात ठेवायचंय की पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा भाग हा कमी कमी होत जातो आणि अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा भाग हा वाढत वाढत जातो. तर यालाच, या सर्व क्रियेला, म्हणजे ही जी क्रिया असते होत, चंद्र कमी कमी होत जाणे, चंद्राचा भाग वाढत वाढत जाणे, या पूर्ण यालाच काय म्हणतात, चंद्राच्या कला असे म्हणतात. तर नक्कीच हे समजलं असेल तुम्हाला. आपण पुढचा प्रश्न पाहूया. शुक्ल पक्ष म्हणजे काय. आता शुक्ल पक्ष म्हणजे पाहूया, अमावस्येपासून पौर्णिमेच्या दिवसापर्यंत चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. अमावस्येपासून पौर्णिमेच्या दिवशी स्थितीत यायला, पौर्णिमेपर्यंत जी स्थिती असते त्या स्थितीत यायला 14 किंवा 15 दिवस चंद्राला लागतात. तर या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. बघा, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत च्या स्थितीत यायला चंद्राला 15 किंवा 14 दिवस लागतात. तर या दिवसाला, या पंधरवड्यालाच शुक्ल पक्ष असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. कृष्ण पक्ष म्हणजे काय. तर बघा, पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरील प्रकाशित भाग हा कमी कमी होऊ लागतो आणि मग 14-15 दिवसांनी अमावस्या येते. पौर्णिमेनंतर चंद्राचा काही भाग हा काय होतो, कमी कमी होऊ लागतो. पृथ्वीवरून प्रकाशित झालेला जो भाग असतो तो काय होतो, कमी कमी होत जातो आणि 14-15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. तर या पंधरवड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचे मुलांना. कृष्ण पक्ष म्हणजे काय, तर पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो आणि 14-15 दिवसांनी तो पुन्हा अमावस्या येते आणि हा कमी कमी होत असताना 14 किंवा 15 दिवस गेल्यानंतर अमावस्या येते. मग याच पंधरवड्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्रमास म्हणजे काय आणि तो किती दिवसांचा असतो. आता बघा, एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतचा जो काळ असतो तो 28 ते 30 दिवसांचा असतो आणि याच काळाला काय म्हणतात, चंद्रमास असे म्हणतात. तर बघा, चंद्रमास म्हणजे काय. आपला पहिला प्रश्न होता, चंद्रमास किती म्हणजे काय आणि चंद्रमास किती दिवसांचा असतो. तर या प्रश्नाच्या उत्तरामध्येच आपल्याला दोन्ही उत्तर मिळालेली आहेत. पहिला आहे की एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंत. आता समजा आज अमावस्या आहे, तर पुढच्या महिन्यात आजच्या तारखेपर्यंत जी अमावस्या येते त्या दिवसांचा जो काळ आहे तो 28 किंवा 30 दिवसांचा असतो आणि त्या काळाला चंद्रमास असे म्हणतात. बघा, चंद्रमास असे म्हणतात. तर किती दिवस, 28 ते 30 दिवसांचा तो काळ असतो. ओके, समजलाय. पुढे जाऊया. बघा, पुढचा प्रश्न आहे, तिथी म्हणजे काय. आता बघा, तिथी म्हणजे काय की चंद्रमास जो आहे, चंद्रमासातील जो प्रत्येक दिवस असतो त्या प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात. आता चंद्रमास म्हणजे काय आपण पाहिलं होतं की आजच्या अमावस्येपासून ते पुढच्या अमावस्येपर्यंतचा जो काळ आहे त्या काळाला चंद्रमास म्हणतात आणि या काळातील जो प्रत्येक दिवस असतो त्याला तिथी असे म्हणतात. अशा पद्धतीने आपण 10चे 10 प्रश्न इथे पाहिलेले आहेत. प्रश्न आणि उत्तर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतले असणार, तुमच्या ते लक्षात राहिले असणार. तर नक्कीच तुम्हाला ह्या प्रश्न आणि उत्तरांचा पुढे अभ्यासामध्ये फायदा होणार आहे. धन्यवाद.